लहान मुलांना आवडणारा खमंग गावरान तुपातला शिरा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे गावरानी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, काजू बदाम आणि विलायची पावडर। आता आपण पाणी गरम करायला ठेवूया। एक वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी ठेवले। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। आता आपली कढई गरम झालेली आहे, त्यात 3 चमचे तूप घालूया। आता आपलं तूप गरम झालेलं आहे, त्यात काजू बदाम तळून घेऊया 2 मिनिटासाठी। आता आपण हे काढून घेऊया, काजू आणि बदाम काढून घेऊया। पाणी आता उकळून झालेले, आपण 2 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया। तसेच इकडे रवा गरम आहे, तेल गरम आहे, त्याच्यात रवा टाकून घेऊया, म्हणजे चांगला भाजला जाईल। रवा छान लाल होस तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। आता आपला रवा या प्रकारे लाल आणि सुंदर भाजून झालेला आहे। त्यात टाकूया आपण साखर आणि आपलं पाणी गरम झालेले रव्यामध्ये आता पाणी घालूया। आपण पाणी घातलेलं आहे, आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता आपण 5 मिनिटाने आपण चेक करून घेऊया। वाव, खूप सुंदर फुललेला आहे आपला रवा, मऊसूद आणि मुलायम। आता काजू बदाम घालूया, विलायची पावडर अर्धा चमचा, परत आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। अशा प्रकारे साजूक तुपातला शिरा रेडी झालेला आहे आपला। अशा प्रकारे अशा प्रकारे आपला मऊसूद आणि गोडाचा शिरा तयार झालेला आहे। गोडाचा काय? अरे गोडाचा असतो, चाल, अरे तसंच म्हणायचं असतं। बरं ठीक आहे। साजूक तुपातला शिरा